नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहत आहात बीज डंका. जगभरातील अर्थव्यवस्था वेगाने बदलत आहे. तंत्रज्ञान, स्टार्टअप्स, गुंतवणूक आणि जागतिक राजकारण या सगळ्यांचा थेट परिणाम व्यवसाय आणि बाजार यांच्यावर होत आहे. भारतासारख्या वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेत तर बदल आणखी वेगाने होत आहेत. नवे उद्योग सुरू होत आहेत, नवीन गुंतवणूक येत आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अर्थव्यवस्थेच्या या बदलत्या प्रवासात महिलांची भूमिका झपाट्याने मजबूत होत आहे. महिला आता केवळ नोकरी करणाऱ्या नाहीत, त्या उद्योग उभारत आहेत, स्टार्टअप सुरू करत आहेत, हजारो लोकांना रोजगार देत आहेत. आजच्या बिझनेस बुलेटिनमध्ये आपण काही महत्त्वाच्या घडामोडींवर सविस्तर चर्चा करणार आहोत. भारतातील वाढती महिला उद्योजकता, महिला सक्षमीकरणासाठी SBIचा मोठा कर्ज निधी, पश्चिम आशियातील संघर्षाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम आणि युद्धाच्या पार्श्वभूमीवरही मजबूत राहिलेला दुबईचा प्रॉपर्टी बाजार. चला तर मग सुरुवात करूया महत्त्वाच्या घडामोडीपासून. भारतात गेल्या काही वर्षात महिला उद्योजकतेचा वेग लक्षणीयरित्या वाढत आहे. उद्योग, सेवा, तंत्रज्ञान, ई-कॉमर्स आणि स्टार्टअप्स या क्षेत्रांमध्ये महिलांचा सहभाग सातत्याने वाढत आहे. पूर्वी व्यवसाय क्षेत्रावर पुरुषांचे वर्चस्व मानले जात होते, मात्र आता परिस्थिती वेगाने बदलत आहे. आज भारतातील हजारो कंपन्यांचे नेतृत्व हे महिलांच्या हाती आहे. काही महिला स्टार्टअप्स अब्जावधी रुपयांच्या कंपन्या बनल्या आहेत, तर काही महिला ग्रामीण भागातून उद्योग उभारत आहे. सरकारी आकडेवारी देखील या बदलाची साक्ष देत आहे. उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या म्हणजेच DPIIT च्या आकडेवारीनुसार देशातील नोंदणीकृत स्टार्टअप्सपैकी सुमारे 20% स्टार्टअप्स महिलांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहेत. भारतामध्ये सध्या 1.25 लाखाहून अधिक स्टार्टअप्स नोंदणीकृत आहेत. त्यापैकी हजारो स्टार्टअप्स महिलांनी स्थापन केले आहेत. या स्टार्टअप्समध्ये फिनटेक, ॲडटेक, हेल्थटेक, फॅशन, ई-कॉमर्स, अन्न प्रक्रिया, शिक्षण आणि डिजिटल सेवा यासारख्या विविध क्षेत्रांचा समावेश आहे. तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातही महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात वाढत आहे. MSME मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारतातील सुमारे 80 लाखावरून अधिक MSME उद्योग महिला उद्योजकांच्या मालकीचे आहेत. हे उद्योग उत्पादन, सेवा, किरकोळ व्यापार, हस्तकला, वस्त्रनिर्मिती, अन्न प्रक्रिया, डिजिटल सेवा आणि ग्रामीण उद्योग या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भारतातही महिलांचे उद्योजकतेकडे झुकाव हा वाढताना दिसून येत आहे. स्वयंसहायता गट, महिला बचत गट आणि ग्रामीण उद्योग योजना यामुळे हजारो महिलांनी स्वतःचे व्यवसाय सुरू केले आहेत. या उद्योगांमुळे स्थानिक स्तरावर रोजगार देखील मोठ्या प्रमाणावर निर्माण होत आहे. सरकारने देखील महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया, प्रधानमंत्री मुद्रा योजना, महिला ई-हाट या योजनांमुळे महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज, प्रशिक्षण आणि बाजारपेठ उपलब्ध होत आहे. ही आकडेवारी महिलांच्या वाढती आर्थिक सहभागाचे स्पष्ट चित्र दर्शवते. डिजिटल तंत्रज्ञानामुळे महिलांसाठी नवीन संधी निर्माण झाली आहे. सोशल मीडिया, ई-कॉमर्स आणि डिजिटल पेमेंटमुळे छोट्या शहरातील आणि गावातील महिला देखील देशभर व्यवसाय करू लागल्या आहेत. अनेक महिला घरातूनच ऑनलाईन व्यवसाय सुरू करत आहेत. हस्तकला, ज्वेलरी, फॅशन, घरगुती खाद्यपदार्थ, बेकरी, ऑनलाईन सेवा आणि डिजिटल कंटेंट या क्षेत्रामध्ये महिलांचा सहभाग हा मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. तज्ज्ञांच्या मते भारतात महिला उद्योजकतेची क्षमता ही प्रचंड आहे. सध्या भारतातील उद्योजकांपैकी महिलांचे प्रमाण हे अंदाजे 14 ते 18% या दरम्यान आहे. मात्र योग्य धोरण, आर्थिक मदत आणि कौशल्य प्रशिक्षण मिळाल्यास पुढील काही वर्षात हे प्रमाण 25% जास्त होऊ शकते. महिला उद्योजकतेच्या वाढीमुळे रोजगार निर्मितीला देखील चालना मिळू शकते. अनेक महिला उद्योगांमधून शेकडो लोकांना रोजगार मिळत आहे. ग्रामीण भागात लघु उद्योग उभे राहत आहेत आणि स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत होत आहे. एकूणच पाहता भारतातील महिला उद्योजकांची वाढती संख्या ही देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी अत्यंत सकारात्मक संकेत मानली जात आहे. महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यास कुटुंब, समाज आणि देशाच्या विकासाला नवी दिशा मिळू शकते. आणि म्हणूनच महिला सक्षमीकरण हा केवळ सामाजिक मुद्दा नाही, तो आर्थिक विकासाचा देखील महत्त्वाचा घटक बनला आहे. आणि आता महिला सक्षमीकरणाशी संबंधित आणखी एक मोठी बातमी. देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने महिलांसाठी मोठी आर्थिक संधी निर्माण केली आहे. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक स्टेट बँक ऑफ इंडिया SBIने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मोठा उपक्रम जाहीर केला आहे. SBIने $500 दशलक्ष म्हणजे सुमारे 4,000 कोटीचा सामाजिक कर्ज निधी जाहीर केला आहे. हा निधी विशेषतः महिला उद्योजक, महिला नेतृत्वाखालील उद्योगांना उपलब्ध करून दिला जाणार आहे.
या उपक्रमाअंतर्गत देशाच्या महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि उद्योग विस्तारासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अनेक महिलांना व्यवसाय सुरू करताना भांडवलाची समस्या ही भेडसावते. बँकांकडून कर्ज मिळणे कठीण जाते. अशा परिस्थितीत SBIचा हा निधी महिलांसाठी मोठा आधार हा ठरू शकतो. या निधीतून विशेषतः खालील क्षेत्रांना प्राधान्य दिले जाणार आहे. बँकेच्या मते महिलांचा आर्थिक सहभाग वाढल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेला देखील मोठा फायदा होऊ शकतो. कारण महिलांच्या उद्योगांमुळे रोजगार निर्माण होतात, नवीन बाजारपेठ निर्माण होते आणि स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत होते. या सामाजिक कर्ज निधीमध्ये ग्रीन शू ऑप्शन देखील ठेवण्यात आले आहे. याचा अर्थ गुंतवणूकदारांकडून मोठा प्रतिसाद मिळाल्यास निधीचा आकार हा 500 दशलक्ष डॉलरपेक्षा अधिक वाढवला जाऊ शकतो. म्हणजेच भविष्यात महिलांसाठी उपलब्ध होणाऱ्या कर्ज निधीची रक्कम आणखी वाढू शकते. तज्ज्ञांच्या मते हा उपक्रम भारतातील उद्योजकतेसाठी महत्त्वाचा टप्पा हा ठरू शकतो. भारतासाठी महिला उद्योजकांची संख्या वाढत असली तरी वित्त पुरवठा अजूनही मोठी समस्या आहे. SBIने जाहीर केलेल्या 4,000 कोटींचा निधी या समस्येवर मोठ्या प्रमाणावर उपाय ठरू शकतो. यामुळे महिला उद्योजकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक भांडवल उपलब्ध होईल. तसेच विद्यमान उद्योगांचा विस्तार करण्याची संधी देखील त्यांना मिळेल. महिला दिनाच्या निमित्त जाहीर झालेला हा निर्णय महिला सक्षमीकरणासाठी महत्त्वाचा मानला जात आहे. तज्ज्ञांच्या मते या उपक्रमामुळे आर्थिक समावेशनालाही देखील मोठी चालना मिळेल. कारण अधिकाधिक महिला औपचारिक अर्थव्यवस्थेत सहभागी होतील आणि यामुळे भारताची अर्थव्यवस्था अधिक मजबूत होईल. दरम्यान आता नजर वळूया जागतिक घडामोडींकडे. पश्चिम आशियात अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात वाढत असलेला तणाव आता केवळ लष्करी संघर्षापुरता मर्यादित राहिलेला नाही. त्याचे परिणाम हळूहळू जागतिक अर्थव्यवस्थेवर दिसू लागले आहेत. ऊर्जा बाजार, अन्नधान्य पुरवठा, समुद्री वाहतूक आणि जागतिक व्यापार या सर्व क्षेत्रावर या संघर्षाचा परिणाम होत आहे. तज्ज्ञांच्या मते हा संघर्ष दीर्घकाळ सुरू राहिला तर जागतिक महागाई वाढू शकते. या संघर्षाचा सर्वात मोठा परिणाम तेल बाजारावर होत आहे. जगातील सुमारे 20% कच्च्या तेलाची वाहतूक होर्मुझ समुद्रधुनीतून केली जाते. दररोज जवळपास 2 कोटी बॅरल तेल या मार्गातून जगभर पाठवले जाते. या भागात तणाव वाढल्यामुळे जहाजांच्या हालचालीवर परिणाम देखील होत आहे. समुद्री विमा आणि वाहतूक खर्चात देखील मोठी वाढ झाली आहे. तज्ज्ञांच्या मते आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर 85 ते $90 प्रति बॅरल या पातळीवर जाऊ शकतात. तेल दर वाढल्यास त्याचा परिणाम संपूर्ण अर्थव्यवस्थेवर होतो. वाहतूक खर्च वाढतो, उद्योगांचा खर्च वाढतो आणि शेवटी ग्राहकांना महागाईचा फटका बसतो. भारतासारख्या देशासाठी हा प्रश्न अधिक गंभीर ठरू शकतो. कारण भारत आपल्या एकूण तेल गरजेपैकी 85% तेल किंवा त्यापेक्षा अधिक तेल आयात करतो. तेल दर वाढल्यास इंधन, वाहतूक आणि वीज उत्पादन महाग होऊ शकते. युद्धामुळे समुद्र व्यापारावरही परिणाम होत असतो. काही जहाज कंपन्यांनी उच्च जोखमीमुळे काही मार्ग टाळण्यास सुरुवात केली आहे. यामुळे माल वाहतूक खर्चात 30 ते 40% वाढ झाल्याचे तज्ज्ञ सांगत आहे. यामुळे जागतिक पुरवठा साखळीवर दबाव निर्माण होऊ शकतो. या संघर्षाचा परिणाम अन्नधान्य बाजारावर देखील होऊ शकतो. कारण खताचे उत्पादन ऊर्जा बाजाराशी जोडलेले आहेत. तेल आणि नैसर्गिक वायू महागल्यास खतांचे उत्पादन खर्च वाढतो. तेल आणि नैसर्गिक वायू महागल्यास खतांच्या उत्पादनाचा खर्च हा देखील वाढतो. याचा परिणाम शेती उत्पादनावर होतो. विशेषतः भात, गहू, मका यासारख्या प्रमुख धान्याच्या किमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. जागतिक बँकेच्या अंदाजानुसार ऊर्जा दरांमध्ये 10% वाढ झाल्यानंतर जागतिक महागाईत 0.3 ते 0.5% इतकी वाढ ही होत असते. यामुळे अनेक देशांच्या मध्यवर्ती बँकांना व्याजदर वाढवण्याचा दबाव येऊ शकतो. तसेच विमान वाहतूक आणि पर्यटन उद्योगावर देखील याचा परिणाम होऊ शकतो. हवाई मार्ग बदलल्यास विमान कंपन्यांचा खर्च वाढतो. याचा परिणाम तिकिटांच्या दरावर होतो. गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीकडे वळू लागतात. यामुळे शेअर बाजार हा चढ उतार करू शकतो. एकूणच पश्चिम आशियातील संघर्षाचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. दरम्यान या तणावाच्या पार्श्वभूमीवर काही बाजार मजबूत राहिलेले दिसत आहे. त्यापैकी सर्वात चर्चेत असलेला बाजार म्हणजे दुबईचा रिअल इस्टेट बाजार. पश्चिम आशियात वाढत असलेल्या संघर्षामुळे जागतिक बाजारात अस्थिरता निर्माण झाली. मात्र दुबईच्या रिअल इस्टेट बाजारावर त्याचा मोठा परिणाम होणार नाही असा विश्वास MR प्रॉपर्टीजचे संस्थापक मोहम्मद अलाबर यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या मते दुबई अर्थव्यवस्था ही मजबूत आहे. गुंतवणूकदारांचा विश्वास हा अजूनही टिकून आहे आणि प्रॉपर्टीची मागणी अजूनही वाढत आहे. दुबईमध्ये गेल्या काही वर्षात रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये मोठी तेजी ही पाहायला मिळाली. 2025 मध्ये दुबईमध्ये सुमारे
1.6 ट्रिलियन दिरहम किमतीची प्रॉपर्टी व्यवहार हे पूर्ण झाले. हा आकडा दुबईच्या इतिहासातील सर्वाधिक मानला जातो. त्याच वर्षी शहरात 1.3 लाखाहून अधिक प्रॉपर्टी व्यवहार नोंदवले गेले. यावरून दुबईच्या बाजारात मागणी किती मजबूत आहे हे दिसून येते. दुबईमध्ये युरोप, रशिया, चीन, भारत आणि आफ्रिका येथील गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर मालमत्ता खरेदी करत आहे. लक्झरी प्रॉपर्टी बाजारात देखील मोठी तेजी पाहायला मिळत आहे. अलीकडेच दुबईतील एका आलिशान अपार्टमेंटची विक्री ही 422 दशलक्ष दिरहम किमतीत झाली. ही किंमत भारतीय रुपयांमध्ये 1000 कोटी रुपयांहून अधिक आहे. हा व्यवहार दुबईच्या इतिहासातील सर्वात मोठ्या व्यवहारापैकी एक मानला जातो. तज्ज्ञांच्या मते दुबई सरकारने गेल्या दशकात अर्थव्यवस्थेचे विविधीकरण केले आहे. पर्यटन, विमान वाहतूक, वित्तीय सेवा, तंत्रज्ञान आणि जागतिक व्यापार या क्षेत्रांमध्ये मोठी वाढ ही झाली आहे. म्हणूनच दुबईची अर्थव्यवस्था आता केवळ तेलावर अवलंबून राहिलेली नाही. सध्या शहरात अनेक मोठे प्रॉपर्टी प्रकल्प सुरू आहे. एका अंदाजानुसार 2026 ते 2028 दरम्यान सुमारे 3 लाख नवीन घरं बाजारात येऊ शकतात. तरीही वाढती लोकसंख्या आणि विदेशी गुंतवणूक यामुळे बाजारात मागणीही कायम राहील. युद्धामुळे काही गुंतवणूकदार सावध झाले असले तरी बहुसंख्य गुंतवणूकदार अजूनही दुबईला सुरक्षित गुंतवणूक केंद्र असे मानतात. यामुळे पश्चिम आशियातील तणाव असूनही दुबईचा प्रॉपर्टी बाजार मजबूत राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर आजच्या बिझनेस बुलेटिनमध्ये आपण अनेक महत्त्वाच्या घडामोडी पाहिल्या. भारतातील वाढती महिला उद्योजकता, महिला सक्षमीकरणासाठी SBIचा मोठा निधी, पश्चिम आशियातील संघर्षाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम आणि युद्धाच्या पार्श्वभूमीवरही मजबूत राहिलेला दुबईचा रिअल इस्टेट बाजार. या सर्व घडामोडी एकच गोष्ट स्पष्ट करतात: जागतिक अर्थव्यवस्था सतत बदलत आहे, नवीन संधी निर्माण होत आहे आणि आव्हाने देखील वाढत आहे. मात्र योग्य धोरण, गुंतवणूक आणि नवकल्पना यामुळे आर्थिक विकासाचा मार्ग मजबूत होऊ शकतो. आजच्या सविस्तर विश्लेषणाबद्दल आपले मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बीजडंका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच महत्त्वाच्या बिझनेस अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.